नमस्कार मंडळी. तर हे बघा आपल्या गहूची कापणी तर बऱ्याच दिवसांची झालेली होती, पण ऊन लागायला पाहिजे म्हणून शेतामध्येच ठेवले होते सगळे गहू. तर आज शेवटी गोळा करायला घेतले होते, मळणी करायची होती त्यानंतर. आणि दुपारी ऊन जास्त असतं तर आम्ही कोळसा फोडण्याचं काम चालू केलं. आणि माझे बाकीचे मेंबर कोळसा फोडण्याचे काम करत होते, तोपर्यंत मी जेवण बनवायला घेतलं. दादूला झोपी घातलं आधी तर, आणि नंतर मस्त अशी डाळ बनवली मी आज. सीझनचा पहिला आंबा मोठा झालेला होता. तसं तर मी तुम्हाला आंबासुद्धा दाखवणार होते, केवढा मोठा झाला होता ते. पण तेवढा टाईम नव्हता आणि पटकन जेवण बनवून घेतलं मी. मस्त आधी तर मस्त अशी डाळ बनवून घेतली आंबट. कोणी कोणी खाल्ली अशी डाळ मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आम्हाला तर सगळ्या घरातल्या मेंबरांना खूप अशी डाळ चांगली आवडते, मस्त लागते. आता तर उन्हाचं म्हणजे उन्हाळा चालू झाला तर आंबट चांगलं आहे आपल्या शरीरासाठी. नंतर मस्त भाकऱ्या बनवून घेतल्या आणि नंतर आम्ही सगळ्यांनी मस्त जेवण केलं आणि नंतर मुलांचं आवरून घेतलं आणि दोन्ही भांडी राहिलेली होती ती आवरून घेतली. आणि नंतर मी पण त्यांच्यासोबत कोळसा फोडण्यासाठी थोडा टाईम गेले. आणि नंतर संध्याकाळी तसं तर दिवसा काही शूट नाही केलं मी, कारण कोळसा फोडल्यानंतर आपलं हालत काय होते ते तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. आणि नंतर मस्त संध्याकाळी फ्रेश झाले मी आणि नंतर सगळ्यांसाठी मस्त असा चहा बनवला. तसं तर दिवसा पण खूप साऱ्या गोष्टी असतात जे की आपण करतो, पण सगळं शूट करणं काही शक्य नसतं. त्याच्यामुळे हे होऊन जातं. आणि नंतर आम्ही सगळ्यांनी मस्त संध्याकाळचा चहा एन्जॉय केला. आणि नंतर चहा पिल्यानंतर रात्रीच्या जेवणासाठी लगेच तयारी करायला घेतली मी. असा होता आमचा दिवस. बाय.